बघा इथं नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे, इफ टॅन एक्स ब्रॅकेटमध्ये, ठीक आहे, फक्त एक्सच आहे, इथं थोडंसं मिस्टेक झाली ती करेक्शन केलेलं आहे. टॅन एक्स इक्वल्स टू 5/6 आहे अँड टॅन वाय इक्वल्स टू 1/11. प्रूव्ह दॅट टॅन एक्स प्लस सॉरी टॅन पण नाही, इथं एक्स प्लस वाय इक्वल्स टू 5/4. मग बघा आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, टॅन एक्स इक्वल्स टू 5/6 दिलेलं आहे. काय दिलं आहे, 5/6. आणि इथं टॅन वाय जो आहे, टॅन वाय इक्वल्स टू 1/11 दिलेलं आहे, ठीक आहे. मग आता बघा इथं आपल्याला काय सांगितलं, एक्स प्लस वाय इक्वल्स टू π/4 प्रूफ करायचे. मग आता π/4 प्रूफ करायचं म्हणजे काय, π/4 पाय म्हणजे काय राहतं 180, आणि 180 डिवाइड बाय 4, 180 डिवाइड बाय 4 केलं तर ते किती येणार आहे, 45 डिग्री येणार आहे. किती येणार आहे, 45 डिग्री. म्हणजे एक्स प्लस वाय जो अँगल आहे तो 45 डिग्री आला पाहिजे. मग आपल्याकडे आहे टॅन एक्स आणि टॅन वाय. मग आता बघा टॅन एक्स प्लस वाय, मग टॅन एक्स प्लस वाय चा वाय जर आपण केलं तर त्याचं फॉर्म्युल्यानुसार काय होणार आहे, टॅन एक्स, मग टॅन एक्स प्लस टॅन वाय वाय अपॉन 1 मायनस टॅन एक्स इंटू टॅन वाय, ठीक आहे. मग आता बघा आपल्याकडे टॅन एक्सची व्हॅल्यू किती, 5/6, आणि टॅन वायची व्हॅल्यू 1/11. मग ते जर पुट केलं आपण याच्यामध्ये तर काय येणार, 5/6. मग बघा इथे येणार आहे 5/6 प्लस 1/11. डिनॉमिनेटरला काय येणार, 1 मायनस 5/6 इंटू 1/11. आता इथं काय होणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. मग वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन जर गेलं तर 11 गुणिले 5, 11 5 55, प्लस 6 गुणिले 1 म्हणजे किती येणार आहे, 6 अपॉन 1 मायनस, आता 11 5 11 इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार, इथं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होईल. का, कारण याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे, वरती काय होतं, ॲडिशनचं साईन होतं, ठीक आहे. मग इथं 5 इंटू 1 5 येणार, ठीक आहे. आणि 11 गुणिले 6 काय येणार, ते 66. आणि इथं वरती चुकलं बघा, ते डिनॉमिनेटर 11 66 लिहायचं राहिलं, ठीक आहे. वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आणि डिनॉमिनेटरला पुन्हा मल्टिप्लिकेशन होणार, ठीक आहे. मग इथं 11 5 55 प्लस 6 1 6 डिवाइड बाय इथं 11 66 अपॉन इथं 1 मायनस, आता इथं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन 5 गुणिले 1 5 आणि 11 66, ठीक आहे. मग आता पुन्हा इथं वरती येणार आहे 61 अपॉन इथं काय आहे 66 अपॉन इथं 66 गुणिले क्रॉस मल्टिप्लिकेशनवर मायनस साईन आहे, म्हणजे 66 मायनस 5 अपॉन इथं काय येणार आहे 66. मग बघा वरचं 66 आणि खालचं 66 काय होणार, कॅन्सल होणार, ठीक आहे. मग आता वरती न्युमरेटरला राहणार 61 आणि डिनॉमिनेटरला 66 मायनस 5 किती येतं. मग बघा इथं लिहितो पुढे मी समोर, टॅन एक्स प्लस वाय इक्वल्स टू 61 अपॉन इथं 66 मायनस 5 किती आहे, 61. मग 61 इंटू 61 डिवाइड बाय 61 जर केलं ते किती येणार आहे, 1 येणार आहे. किती येणार आहे, 1. म्हणजेच टॅन एक्स प्लस वाय, मग बघा टॅन एक्स प्लस वाय इक्वल्स टू 1. मग बघा आता टॅन, मग आपल्याकडे फॉर्म्युला म्हणजे आपल्याकडे स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. मग टॅन 45ची व्हॅल्यू किती येते, टॅन 45 इक्वल्स टू किती येणार आहे, 1 येणार आहे, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय की एक्स प्लस वाय जो आहे तो 1च्या इक्वलमध्ये, म्हणजेच एक्स प्लस वाय इक्वल्स टू 1 आहे. म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल्स टू 1 याचा अर्थ काय आहे की एक्स प्लस वाय जो अँगल आहे तो किती येणार आहे, 45 येणार आहे. किती येणार आहे, 45. मग आपण टॅन 45 डिग्रीलाच बघा, किंवा यालाच इक्वल्स टू कसं लिहू शकतो आपण, टॅन π/4. π/4 का लिहायचं, कारण की पाय म्हणजे काय राहतं, 180 डिग्री राहतं. आणि मग π/4 जर केलं म्हणजेच 180 अपॉन 4. मग बघा 11 चोक 4 चोक 16 आणि उरले 2 आणि 4 पंचे 20, ठीक आहे. म्हणजे इथं आपण टॅन एक्स प्लस वाय, टॅन एक्स प्लस वाय इक्वल्स टू टॅन 45 डिग्री इक्वल्स टू टॅन π/4
पाय बाय किती 4 लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजेच याचा अर्थ काय आला, हा टॅन कट होणार, हा टॅन कट झाला, म्हणजेच एक्स प्लस वाय इक्वल्स टू 45 डिग्री इक्वल्स टू पाय बाय 4. मग लास्टला लिहायचं एक्स प्लस वाय इक्वल्स टू पाय बाय 4. ठीक आहे, म्हणजे किती अँगल आला, पाय बाय 4 अँगल आला. ठीक आहे, म्हणजे काय आहे की टॅन एक्स प्लस वायची जी व्हॅल्यू होती किती आली, पाय बाय 4 म्हणजेच 45 डिग्री आली. ठीक आहे, असा प्रॉब्लेम 4 मार्क येईल पेपरला किंवा 3 मार्काला बी येऊ शकतो.